तुम्हाला माहिती आहे का, गणपती बाप्पांना दुर्वा का आवडतात म्हणून? गणपती बाप्पाला दुर्वा हे अगदी आवर्जून वाहिली जाते. दुर्वा हे साधे गवत आहे, पण गणपती बाप्पांच्या चरणी त्याला खूप मोठा मान आहे. असे का? याचा आपण कधी विचार केलाय का? तर गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागे काही खास कारण आहे. कारण यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा एक दैत्य होता. त्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. तो ऋषीमुनी आणि सामान्य माणसांना खाऊन टाकत होता. त्यांच्यावर खूप अत्याचार करत होता. त्याच्या जाचाला कंटाळून सगळ्या ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यांना अनलासूरबद्दल सांगितले. भगवान शंकराला त्याचा वध करण्याची विनंती देखील केली. त्यावर भगवान शंकर म्हणाले, या राक्षसाचा वध करण्यासाठी गणेश योग्य आहे. भगवान शंकराची आज्ञा घेऊन अनलासुराला मारण्यासाठी गणपती बाप्पा बाहेर पडले. त्यांनी अनलासुराला गिळून टाकले. अनलासुराला गिळल्यामुळे गणेशांच्या पोटात दाह होऊ लागला. हा दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी 21 दुर्वा एकत्र करून त्या बाप्पाला खाण्यास दिल्या. त्या दुर्वा खाऊन बाप्पाला आराम पडला. त्या दिवसापासून बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वाचे एक खास स्थान आहे. विशेषतः गणपतीला अनेक ठिकाणी 21च दुर्वा वाहिल्या जातात.